पुढील 2 दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीचे सावट. हवामान विभागाचा अलर्ट. मुंबईसह जिल्ह्यांना अलर्ट. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसाचे सावट मात्र गडद आहे. राज्यात उन्हाचा चटका जाणवत असताना आता हवामानात एकदा मोठे बदल झाले आहे. हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाड्यात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्याच्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असून विशेषतः सायंकाळच्या वेळेत हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अवकाळीचे सावट आहे. 2-3 दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ हवामानामुळे पुढील 48 तासात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र हा दिलासा अल्पकाळ टिकणारा असून 2-3 दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल. तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढेल. अवकाळी पाऊस, गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेले पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची, फळबागाची योग्य काळजी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता. विदर्भ, 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता, क्षेत्र वाढण्याची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, महाराष्ट्रातील 20 मार्चपर्यंत विविध भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जना, वादळी पाऊस होईल. गारपीट होण्याचा अंदाज. 18 ते 20 दरम्यान वादळी पावसाची तीव्रता, क्षेत्र वाढण्याची शक्यता. काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मध्य महाराष्ट्र ठिकठिकाणी ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता. 21 मार्चपासून हवामान स्थिर व कोरडे राहण्याची शक्यता. मुंबई, 20 मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह वेळी नागरिकांनी, शेतकऱ्यांनी स्वतःची पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसेच ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिनीच्या जवळ उभे राहणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानातही बदल झाले आहेत.